हे बघा, हे आहे राजमाता जिजाऊ उद्यान आणि ही आहे पुण्यामध्ये. हे जाण्याच्या मार्गावर एक सुंदर असं इथे कमान बनवलेली आहे, अगदी लक्ष वेधून घेण्यासारखी. आणि बघा, इथे असा खूप मोठा असा डायनासोर सुद्धा आहे. पूर्वीच्या काळामध्ये हेच डायनासोर लोकांना खूप त्रासदायक होते. अगदी ह्या गार्डनमध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा आलं तरी हिरवीगार झाडे आहेत थंडगार सावलीला बसण्यासाठी. हे बघा, मुलांना असं खेळण्यासाठी खूप सारे खेळणी आहेत. खरं तर ह्या डायनासोरचा शोध खूप दशलक्ष वर्षापूर्वी लागलेला आहे आणि याचा शोध लावलेला आहे मेगालोसॉरस ह्या शास्त्रज्ञांनी, आणि त्यांनी याला नाव दिलं डायनासोर. 1824मध्ये त्याचे अवशेष त्यांनी शोधले. म्यानमारमधील एम्बर जीवाश्म म्यानमारमध्ये सापडलेल्या एम्बरमध्ये एक पंख असलेली डायनासोरची शेपटी मिळाली, जी सुमारे 99 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे आणि ती उत्तम स्थितीत जतन केलेली आहे. आणि ही जतन केलेली असल्यामुळे आत्ताच्या तरुण पिढीला किंवा लहान लहान मुलांना याची माहिती मिळते की डायनासॉर म्हणजे काय होतं, आणि म्हणूनच याला आजपर्यंत जतन केलेलं आहे. ह्या गार्डनचं बघा, हे असं एवढं मोठं कंपाऊंड आहे आणि जागी जागी डायनासॉर दाखवलेले आहेत. बघा, हे खेळण्यासाठी खरंच लहान मुलांसाठी खूप साऱ्या अशा सुविधा केलेल्या आहेत आणि सुट्टीच्या दिवशी लहान लहान मुलं याचा आनंद घेण्यासाठी या गार्डनमध्ये येतात. हे बघा, हे राजमाता जिजाऊ या पार्कमध्ये असे मोठमोठे डायनासोर आहेत आणि हेच या पार्कचं वैशिष्ट्य आहे. याला झुरासिक पार्कसुद्धा
म्हटलं जातं. आणि याची खासियत हेच आहे, हेच पाहण्यासाठी खूप लोक इथं येतात आणि मी पण आले. कसं वाटते गार्डन? छान. डायनासोरची नावं सांगा मला, काय काय तिकडे. मी सांगते हे बघा, ह्याचं नाव ट्रायसेरेटॉप्स आहे. हलू नको, नीट खाली पाय हलवू नको. सांगा सांगा नाव सांगा. डायनासोरचं नाव सांगा. ट्रायसेराटॉप्स वरती. हो ना, मग हेच की. वजन हे अंदाजाचं. वजन त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि दिस इज फाउंड इन, आय थिंक ब्लर आहे तुमचं, कोलोरॅडो, डकोटो, वायोमिंग, मोटोना आणि पश्चिम कॅनडा. इथे घे ना पूर्ण. मम्मी मला दे ना. नको, एक सविस्तर येत नाही ग सगळ्याच्या हातात म्हणल्यावर. घेतलीस का सगळं? येस, मम्मी हा एवढा मोठा शाकाहारी डायनासोर आहे. ट्रायसेरेटॉप्स होता. सिरासॉप्स. अजून तिला सांगायचं काय तर. हे नाही पाठीमागून ती पुन्हा दिसत. आहे, ह्याचं नाव काय होतं काय माहिती, सेरेटॉप्स. हा? सिरेसॉर्स. सिनिसॉर्स का? सिरेसॉर्स. ह्याचं नाव आहे का? सिनोसॉर्स. ह्याचं. बर. आणि ते बसलेल्या डायनासॉरचं काय आहे बघ बरं. ते बसल्या मोर आहे वाटत. मोर आहे. नाही लक्ष. हे पूर्ण पांढरं जे दिसते ना भिंत, हे पूर्ण गार्डनचं कंपाऊंड आहे. छोटे छोटे डायनासोर कसे येतं भिंतीवर बसवले, जणू काही भिंतीचं रक्षण करतायत की काय. हे बघा, भिंतीवर सुद्धा डायनासोर सजावट केली. बघा हा केवढा मोठा डायनासोर आहे बघा. याला त्या गार्डनला झुरासिक पार्क सुद्धा म्हटलं जातं. डायनासोरला घसरगुंडी केली आहे. हे बघा किती मोठा डायनासोर आहे. माय गॉड. आणि त्याच्या शेपटीला मला नाही येत. हा, मला नाही येत. जा तू, जा जा जा. गो गो. हा, जाऊ. तुम्हाला चढता येत असेल तर. घसरगुंडी येते तुम्हाला? बघायचे का? जा वरती. मला नको बाबा. ये ना वरी. जातो का तुझ्या?
शिव आवर येतोय, थांब तिथंच. इकडून घसरगुंडी आहे, इकडून जायचं आणि तिकडून यायचंय. हळूहळू. हळू. एक मिनिट. कुठे अगर रिया तू इकडे आली काय येडे, जा ना, मी व्हिडिओ काढते तुझा. आई आई आली का? अरे आई, मम्मी येऊ नका. बापरे आई, हळू. हे काय समोर? अरे पप्पा, तुम्ही आईला पकडा. आई कशा? हळू हळू. माय गॉड मम्मी, मी तर जा. ये बस खाली. बापरे, कशासाठी गेला होता तुम्ही वरती आणि कशी घसरगुंडी झाली तुमच्या? त्याच्या पोटात काय काय केले बघायचं. आणि त्याच्यात तुम्ही खाली आलो चुकून चुकून. घाम आला मम्मी तुम्हाला? चल मम्मी तू पण. घास चढलं, ती साडी अडकली ना हा. कधी चढते वेळेस, खूप आणि तेवढा ती बॅग अडकली. नाही पण इतक्या वर्षांनी ह्या वयात तुमचं हे धाडस मग ते बॅग वाखाणण्याचं सारखं आहे, वाखाणण्याचं. थोडं टेन्शन आलं ना बॅग अडकल्यामुळे, मग दिले सोडून. मला तर दिसत ते पहिल्यांदा ब्लॅक होते ना. ऑल द बेस्ट. हां, जिथं जिथं आपण म्हणजे नवीन ठिकाणं बघायला जातो ते सगळं आपण बघून घ्यावं, कारण आपण पुन्हा एकदा जाऊ होते ना होते आपल्याला माहित नसतं. जिंदगी के चार पहलू, म्हणून एन्जॉय करून घ्या. एन्जॉय. म्हणून मी पण केलं, डायनासोरच्या पोटात जाऊन बाहेर आले. माझं नसतं झालं धाडस एवढं. तुला मी महागच बघायले, मला वरती नाही यायली काय की म्हणून मी ते येईल म्हणून महागच. आणि ही साडी माझ्या इथून मी पायात अडकायली चढायला की आपले ये आ गया एक्सप्रेस. कैसा? मस्त. डायनासोर के पूंछ से आने का क्या मजा था? कैसे था मजा? कैसा? दोनों का एक्सपीरियंस. डायनासोरच्या पोटातून आलेली. डायनासोर के नहीं, डायनासोर के पेट में घुसे एंड उसका लैट्रिन बहुत पसंद आया. उसके लैट्रिन से नहीं निकले तुम, पूंछ से निकले. अरे पूंछ से अच्छी तो टट्टी करता है वो. अरे हाँ ना, ये तो मैंने पहली बार देखा. ची, 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 ची. अच्छा, वो कुछ नहीं था उसके अंदर. कैसा था? साइड में कर रखा था उसने. टू मच. मम्मी मला ते बाय दुखायला बघाच घ्यायला पाहिजे होतं ना. तुला वर ये म्हणा तर तू आलीच नाहीस. हिम्मत करावं लागते ग कुठे बी गेलं तर बघायची. उगा यायचं कशाला मग? मला सांगा बदल एवढं थोडं. हां, सोडा जात सर. ये तिकडून ये, तिकडून ये नाही का? नाही तिला नाही आवरायचं नाही तिला वजन.
किती वाजले हो? आणखी पुढे बघ तिकडे पुढे इकडे आईकडे बघ आईकडे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडं. हा उतर आता, उतर. हा. किती सुंदर वाटायले बघ आता. बघ ह्या संध्याकाळच्या लाईटीच्या प्रकाशामध्ये किती गार्डनला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. आणि हे लाईटिंगचं वेगवेगळे रंग भरलेले किती सौंदर्यात अजूनही भर पडलेली आहे. आणि ह्या सगळ्या सौंदर्यामध्ये, ह्या सगळ्याच गजबजामध्ये हा डायनासोर बघा कसा शानमध्ये उभा टाकलेला आहे. बघा हा रंगीबेरंगी प्रकाश जणू काही एखाद्या महालाला शोभा यावी असाच हा एक महाल असल्यासारखा भासतोय. हे बघा ह्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी लाईटीच्या प्रकाशामध्ये जणू काय एखादा राजमहालच आहे की काय असा मनाला भास होतोय. आणि हे जुरासिक पार्क खूपच सुंदर आहे. हा जणू काही राजमहाल आहे की काय असंच मनाला भास होतो. हे गार्डन लाईटीच्या प्रकाशामध्ये उजळून निघालेलं आहे. हा? 7,000 माझे केस सोड नाही केसाला जाम पकडते. हा ना आय ते बघ ते पोरग एकटाच चाललंय. लाल आल्यावर लय भारी वाटते. हे बघ. आपको मम्मा का नंबर याद है क्या? और किस किस का याद है? और
तुझंच घाणेरडा चेहरा दिसेल. ए मुझसे कोई बोल सकता है क्या? ये आपको पता है ना, मैं आपको इंस्टाग्राम में सबको मैं बताऊँ ना, किसी को नहीं पता है. तू चुप. मला पकडू दे ना, सोड ना. कट्टी. तिकडे बाथरूम आहे काय नाही तिकडे. गुडघ्याचा त्रास असतानाही डायनासोरला बघून तरप कशी पळायला चालू झाली आहे माझी मदर. बघा, उतरताना नाही झाला त्रास. बघा हा किती सुंदर असा नजारा आहे. चौकून मोठमोठे डायनासोर आपल्या म्हणजे बघायला आलेल्या माणसांच्या ह्याच्यामध्ये आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी वाटलेले काय खरंच हे लाईटीचं सौंदर्य इतकं सुंदर आहे. माणसाचं मन टाकणारं ते बघा. हे डायनासोर मोठे आहेत. हे इकडं आहे. डिप्लोडॉक्स. मम्मी काय होतं म्हणजे? बघा कशी चढत आहे. बघा, एवढं पण चढणं होत नव्हतं. काय आता गुडघे दुकानात का? हा चढताना गुडघे दुकानात असं मम्मी. काही अप्रतिम सौंदर्य बघायचं झालं ना तर ह्याच्या सुखामध्ये हे दुःख कुठं हरवलं जातं. ह्याचा पत्ताच लागत नाही. गुडघ्याचं आणि मग घरी गेल्यावर मात्र ह्याची आठवण येते आणि नंतर गुडघे दुखायला चालू होते. म्हणून जोपर्यंत आपल्याला हे बघायला मिळतंय तोपर्यंत आपण गुडघे डिप्लोडॉक्स. भोगावं. ह्याच्या पुढे कोण टिकत नाही मम्मी. हाईटने छोटा आहे कंपॅरिझन. हाईटने छोटा आहे हा. पण हा तर आपण कसं हाईटला कंपॅरिझन केलं. आपण छोटे त्याच्यावर. ह्याची हाईट सोबत तू कम्पेअर केलं तू? हा तिथे लिहिलंय ना. हा काय लिहिले? हाईट आणि सोबत बघितली ना आपण ना एवढे दिसतो. हा बापरे. अजून ह्याचं नाव तिथे लिहिल्यावर कळालं तुला? असं बघितलंच नाही कळालं? हाईट कम्पेअर नाही होत म्हणून आपली. बघ बरं जरा समोर त्याच्या जवळ जाऊन बघ बरं जरा. हाईट कम्पेअर नाही. अरे बापरे, खरंच आहे की? खरंच तू लहान अशी खूपच खूप लहान पकड रिया, पकड रिया, पकड डायनासोरला, पकड तू. डायनासोरला पकड पकड सापडते का? कसं वाटते रिया तुला डायनासोरच्या गार्डन मध्ये येऊन? आणि इकडे मला पकडू. नाही तुला सांग, मला पहिले डायनासोरच्या गार्डन मध्ये सांग ना. ए घाण घाण तोंड दिसायलेत. हां ते पहिल्याच्या काळामध्ये खरं खरं होते आणि खाऊन टाकत होते सगळ्यांना. बरं आहे आपण, बरं आहे आपल्या काळात नाही येत. हे जवळ का जायला? मग ते आपल्याला बघण्यासाठी ठेवलेत शास्त्रज्ञांनी. त्याचं तोंड का मोठं आहे? त्यांना माहीत असतं की आताच्या लहान ह्याचं तोंड मुलांना मोठं ना. लहान मुलांना माहीत व्हावं की किती लाखो वर्षाच्या अगोदर पृथ्वीवर असं एक संकट येऊन गेलेलं आहे. हे माहिती होण्यासाठी हे आपल्याला बघण्याचं. त्याचं तोंड एवढं मोठं काय आहे माहिती मोठे मग ते डायनासोर आहे ना. पुढे गेलं ना तर त्याला नक्कीच खाऊ शकते. डायनासोरलाच म्हणतात ना. दिसायला मोठा, पुन्हा माणसावर हल्ले करून तो माणसाला म्हणजे मारून टाकत होता. त्याचे बघ ना मान ते किती उंच आहे. हिंसक प्राणी होते. चला आपण पुढचे डायनासोर्स बघायला घेऊ. बापरे डायनासोर. माझ्याकडे दे. थांब ना, हे डायनासोर बघ, हे मांसाहारी डायनासोर्स आहेत सगळे.
बस कर ना, काय ह्याच्यात आई शेती आहे. आईला वाटलं हेच तोंड आहे म्हणून इकडे थांबली. तुम्हाला वाटलं हे तोंड आहे ना, पण हे आहे त्यांचं शेपूट. अगं ते पाठीमाग वाटायला ना ते भाग आहे का पाठीमाग. नाही नाही नाही, तिकडून चला तिकडून. इकडे इकडे जा रे. तोंड आहे का? हा तोंड आहे का? आपण इकडे जाऊ ना. वाह, माझे समूह आहेस का? माझे से मेरे जैसे मुँह है इसका. अरे उसका इसके जैसा मुंह है. अच्छा वो माँ बच्ची है क्या. अंगावर किती काटे काटे होते. ते हिंसक असून सुद्धा म्हणजे हे किती बघ ना. कशी रचना होती बघा यांची. किती हिंसक प्राणी होता हा. परत ते आपल्या काळामध्ये नाही. कसा डेंजर एरिया बघ. हे किती क्यूट आहे. क्यूट आहे. क्यूट नाही आहे. जाण्यासाठी तिकडे दगड आहेत ग. त्याच्याकडे बॅगचा आणि मध्येचा. अरे तू डायनासोरला घाबरत आहे का. मला घाबरायचं नाही मग. जाऊ नाही वाटत. मला तर वाट साप बीप निघाला ना. पण ते बच्चे चालले आहेत ना, जाऊन ये जरा एकदा जा. थोडं पिछे जाऊ, थोडं पिछे जाऊ. हा हे सुंदर. काय खाडा काय. वाईट झाड किती सुंदर आहे. कुठं आहे. वाव. अरे ते आपल्यासारखंच झाड आहे, फक्त त्याला लाइटिंग ते बनवलंय काय की ते. नाही. ते झाड आहे, त्याला लाइटिंग लावली आहे. होय किती मेहनत लागत असते. बघ ना. बघायचं नाही एवढं पैसे खर्च करून ना. गार्डन मध्ये काय असतं. आम्हाला इकडं आता जाऊ. येले का. हो खूप मस्त हे व्हाईट. हो एकदम व्हाईट झाड आहे ते. येले का. हो पण तसं मी दिसायला कसं येले का पण. नाही आता ते लाइटिंग पूर्ण लाईटच दिसणार ना. माझे मायर पंढरी. हे किती सुंदर दिसायला. पण माझे मायर एकदम आल्या ह्याचं दर्शन होतं. तुम्हाला सगळ्यांना सांगते, हे काय सांगतीस. हे ना ते तोंडाचे ना कुणाला पण खाऊन टाकत होते. त्याला काही काम बिम नव्हते, नुसतं खायचं. हे त्यांचं जेवण होतं ते. जेवण होतं ते. नुसतं खायचं असते. हो सगळे जर शाकाहारी असले असते ना. हा आपण पण मांसाहारी आहे ना, आपण कसं चिकन खातो. हे घे ना मोठा. तू मला तर सोडून टाकायचंय. हो
किती छोटी दिसते. मम्मी बघा त्याचं वजन केवढं होतं आणि उगाचच तुम्ही वजन कमी करायच्या नादाला लागलाय. करू नका तुम्ही वजन कमी. मम्मी तू पण नको करूस आता मग. ते डायनोसॉर आणि काय डायनोसॉर आहे का? काही बोलतीस. नाही डायनोसॉरचं बलाढ्य दिस. हे बघा डायनोसॉरचं वजन असायला पाहिजे. बलाढ्य माणूस दिसलं आणि त्याची जर भीती लोकांना वाटावी असं वाटलं तर त्याचे गुडघे दुखून लागतील. तर त्यांना पुशअप्स करायला साधा पाहिजे सोपा उपाय आणि नियम. आणि सिटअप्स. चला हे ना जर ह्यांना कमी करायचं आहे ना ह्यांना पुशअप मारावं लागतं, अजून ना सिटअप्स मारावं लागतं असे. हां कसे? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. चला चल हो. इकडून जाऊ आता, मधून जाऊ हे कमानीमधून. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आई होप यू सभी लोग को मेरा व्लॉग मतलब मेरे आई का व्लॉग अच्छा लगा हो तो बाय बाय. लगाई है, लगाई I है. am very happy. Look ये गार्डन. अगं माझी कोकट इंग्लिश तुला माहित? आई होप सभी लोगों को मेरे आई का व्लॉग अच्छा लगा हो. नहीं अच्छा नहीं लगा हमको तो. आता हे राजमाता जिजाऊमाता हे गार्डन बघून आमचं पूर्ण झालेलं आहे आणि याला झेरोसिक पार्कसुद्धा असं म्हणतात आणि हे आहे पुण्यामध्ये. आता आम्ही थोड्याच वेळात घरी जाणार आहोत परतीच्या वाटेवर. ही आहेत काहीतरी वेगळ्याच पद्धतीनं तयार केलेल्या कमानी. गार्डन मध्ये जाण्यासाठी. ले घेतलेत मी. करू का ओल्या लगेच? हो